नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक करिअर अकॅडमी वर्धा यांच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सहर्ष स्वागत करतो। बघा मित्रांनो, तुम्हाला माहित आहे करंट अफेअरमध्ये किंवा चालू घडामोडीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे जे आहेत चर्चेमध्ये राहतात। आता बघा, आपण एक नवीन जे आहे चर्चेतील मुद्दे नावाचा टॉपिक जो आहे, प्रत्येक वेळेस वेगवेगळे टॉपिक जे चर्चेमध्ये राहतात त्यावर ते चर्चेतील मुद्दे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघा काय होते, करंट अफेअरचे जे प्रश्न तुम्हाला विचारले जातात ते प्रश्न कुठे ना कुठे तुमच्या जीके किंवा जीएस ला लिंक असतात आणि ज्या लोकांना करंट आणि जीके एकमेकांना लिंक करता आलं त्यांचे प्रश्न जे आहे हाताच्या बाहेर जात नाही। 100% ते प्रश्न तुम्हाला कव्हर करता येतात। ते करंट अफेअरच्या दिशेने सोबतच जीएस किंवा जीकेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ते कव्हर करता येतात। म्हणून बघा, ते दोन्ही लिंक करण्याचा प्रयत्न जो आहे आपण या चर्चेतील मुद्दे या टॉपिक मधून करणार आहोत। तर लक्षात ठेवा, हेच आपण या टॉपिक जो आपला चर्चेतील मुद्दे या टॉपिक मध्ये अशाच प्रकारचे मुद्दे आपण कव्हर करणार आणि त्याला आपल्या जीके आणि जीएस सोबत लिंक करण्याचा प्रयत्न आपण आता या सिरीजच्या माध्यमातून करणार आहोत। तर असेच तुम्हाला बघा नवीन जे चर्चेतील मुद्देवाले व्हिडिओ लवकरात लवकर आमच्या चॅनलवर उपलब्ध होईल। ज्याने कोणी अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। बघा, आज एक जबरदस्त जो आहे एक टॉपिक घेऊन आलेला आहे, निवडणूक आयोग। तुम्हाला माहित आहे निवडणूक आयोग वेगवेगळ्या कारणाने चर्चेत राहते, तर त्यामुळे बघा निवडणूक आयोगाची परीक्षाभूमिक माहिती आपल्याला असणे अत्यंत आवश्यक राहणार आहे। म्हणून बघा, आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण कव्हर करणार आहे चर्चेतील मुद्दा। यामध्ये बघा निवडणूक आयोग, यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोग सोबत राज्य निवडणूक आयोग, आपण दोन्ही निवडणूक आयोग कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत, ते पण परीक्षाभूमिक। लक्षात घ्या, आपल्याला त्यातलं कट टू कट नॉलेज पाहिजे का कोणतं कामाचं आहे आणि कोणतं जे आपल्यावर प्रश्न येऊ शकतात, तर तेवढाच डाटा आपण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। तर चला मित्रांनो, सुरू करूया आपला जो आहे आजचा चर्चेतला मुद्दा, ज्याचं नाव आहे निवडणूक आयोग। लक्ष द्या। बघा, सर्वात पहिले सगळ्यांना माहित आहे की सध्या जो हा मुद्दा हा चर्चेमध्ये काय आहे, दोन कारणाने हा चर्चेमध्ये आहे। लक्षात द्या, पहिल्यांदा दोन कारणाने का बरं चर्चेत आहे सांगतो। बघा मित्रांनो, पहिले जे कारण याचं चर्चेमध्ये राहायचं राहिलेलं आहे ते लक्षात घ्यायचं आहे। पहिलं कारण जे चर्चेमध्ये राहायचं आहे ते आहे बिहारची निवडणूक। लक्ष द्या इकडे, बघा बिहार विधानसभेच्या निवडणुका आताच नुकत्याच पार पडल्या आहेत, त्यामुळे या कारणाने सुद्धा चर्चेमध्ये आहे। तसेच बघा, महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या कारणाने सुद्धा आता निवडणूक आयोग आपल्या चर्चेमध्ये राहणार आहे। तर बघा, बिहार निवडणूक, तसेच आता महाराष्ट्रामध्ये बघा नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या ज्या निवडणुका होणार आहे त्या कारणाने बघा हा आयोग चर्चेमध्ये राहणार आहे। तर त्यामुळे बघा हे आपल्याला कव्हर करून ठेवणं आवश्यक राहणार आहे। तर बघा, पहिल्यांदा सर्वात पहिले बघणार आपण, बघा पहिला जो आहे तो आहे मित्रांनो, लक्षात ठेवा केंद्रीय निवडणूक आयोग। लक्षात ठेवायचा आहे केंद्रीय निवडणूक आयोग जो आहे तो काय करते, कोणत्या कलमात त्याचा उल्लेख आहे, सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघा, पहिल्या नंबरला बघा केंद्रीय निवडणूक आयोगाचा विचार केला तर बघा हा आहे भारतीय राज्यघटनेचा भाग 15 आणि कलम आहे 324 ते 329। लक्ष द्या इकडे, बघा वारंवार प्रश्नाला कंबाईनला, सरळ सेवा राहू द्या किंवा तुमच्या तलाठी आहे याला सुद्धा प्रश्न विचारते का निवडणूक आयोग कोणत्या भागामध्ये आहे, तर लक्षात घ्यायचं आहे भाग 15 आणि कलम जर विचारलं तुम्हाला तर 324 ते 329 या कलमामध्ये लक्षात ठेवायचं आहे आपल्याला निवडणूक आयोगाच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहे। पुढे बघा रे, हा एक आहे घटनात्मक आयोग। बघा आयोगाचे प्रकार राहते 3, कार्यकारी आयोग राहते 1, दुसरा ते वैधानिक आयोग दुसरा, जो आपण कायदा पारित केला तो वैधानिक आयोग, आणि ज्या आयोगाचा उल्लेख भारताच्या राज्यघटनेमध्ये आहे त्या आयोगाला आपण म्हणतो, लक्षात ठेवायचं आहे घटनात्मक आयोग। तर आपला लक्षात ठेवा भाग 15 कलम 324 मध्ये हा आयोग आहे केंद्रीय निवडणूक आयोग, म्हणून आपण याला म्हणतो घटनात्मक आयोग। लक्षात ठेवायचं आहे। पुढे बघा, आता स्थापना कधी झाली तर लक्षात ठेवायची स्थापना आहे 25 जानेवारी 1950 ला आपल्या बघा केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे। तारीख होती 25 जानेवारी 1950 आणि म्हणून बघा 25 जानेवारी हा दिवस दरवर्षी लक्षात ठेवा मित्रांनो, बघा राष्ट्रीय मतदार दिवस। लक्षात ठेवायचं आहे 2011 पासून आपण हा दिवस जो आहे राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करतो 25 जानेवारी। 2010 ला निवडणूक आयोगाच्या स्थापनेला 60 वर्ष पूर्ण झाली होती, त्यामुळे बघा केंद्र सरकार निर्णय घेतला का हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जाणार आणि 2011 पासून बघा 25 जानेवारी हा दिवस आपण दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करतो। हेडक्वार्टर विचारला, लक्षात ठेवा नवी दिल्लीला आपलं हेडक्वार्टर राहणार आहे। स्वरूप जर म्हटलं बघा अखिल भारतीय। आता तुम्हाला प्रश्न पडते अखिल भारतीय म्हणजे काय, बघा जो केंद्र आणि राज्य दोघांसाठी काम करते तो स्वरूप म्हणजे अखिल भारतीय, केंद्रासाठी काम आणि राज्यासाठी काम करते, म्हणून बघा अखिल भारतीय आयोग राहणार आहे। कोणता म्हटलं तर निवडणूक आयोग। पुढे बघा रे, एक
बहुसदस्यीय आयोग. बहुसदस्यीयचा अर्थ बघा एकच आयुक्त नाही आहे तर 1+2 बरोबर बघा 3 लोक जे आहे यामध्ये आयुक्त म्हणून काम करतात, म्हणून हा एक राहिला बहुसदस्यीय आयोग. तुम्हाला माहित असेल बघा भारताचा जो सुरुवातीला स्थापन झाला तेव्हा एक सदस्यच होतं. पुढे 61वी घटनादुरुस्ती 1989 झाली आणि त्या घटनादुरुस्तीचे बघा कामाचा बोजा वाढल्याच्या कारणाने याला बहुसदस्यीय आयोग जो आहे करण्यात आलेला आहे. सध्या आपल्या आयोगात बघा 1+2 बरोबर 3 लोक जे आहेत किंवा 3 आयुक्त जे आहेत ते काम करत असतात. लक्षात ठेवायचं एकूण आयुक्त जर म्हटलं तर 3, म्हणून आयोग जो आहे सध्या बहुसदस्यीय आयोग राहणार आहे. इथपर्यंत लक्षात द्या बघा. पहिल्यांदा भाग 15 कलम 324 ते 329 एक जो आहे आपला घटनात्मक आयोग. स्थापना विचारली तुम्हाला 25 जानेवारी 1950 ला आपल्या आयोगाची स्थापना झालेली आहे. म्हणून 25 जानेवारी हा दिवस राहते मित्रांनो राष्ट्रीय मतदार दिवस. हेडक्वार्टर न्यू दिल्ली, अखिल भारतीय आयोग. आणि जर तुम्हाला विचारलं आयोग एक सदस्यीय की बहुसदस्यीय तर आपला आयोग मित्रांनो हा बहुसदस्यीय राहणार आहे. आता इथं महत्वाचं बघा यांचं कार्यमध्ये बघा रे पहिल्या नंबरला राष्ट्रपती, त्यानंतर उपराष्ट्रपती, त्यानंतर लोकसभा, त्यानंतर राज्यसभा. आता इथे लक्षात घ्या 2 विधानसभा आणि विधान परिषद. मी थोडासा वेळ बोलतो तुम्हाला म्हटलं याचं स्वरूप अखिल भारतीय. अखिल भारतीय म्हणजे तो केंद्र आणि राज्य दोघांसाठी काम करणारा आयोग म्हणजे अखिल भारतीय आयोग. समजलाय. आता इथे बघा तो कोणाकोणाच्या निवडणुका घेणार आहे. पहिल्यांदा बघा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा. त्यानंतर बघा विधानसभा आणि विधान परिषद यांच्या सुद्धा निवडणुका हा आयोग घेते. मॅक्झिमम लोकांना इथे कधी कन्फ्युजन होते का राज्य निवडणूक आयोग यांच्या निवडणुका घेते. नाही, केंद्रीय निवडणूक आयोग जे आहे ते विधानसभा आणि विधान परिषद यांच्या निवडणुका घेणार आहे. म्हणजे काम बघा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा व विधान परिषद यांच्या निवडणुका घेण्याचं काम हा आयोग करणार आहे, ज्याचं नाव आहे रे केंद्रीय निवडणूक आयोग, ज्याची स्थापना झाली होती 25 जानेवारी 1950. पुढे बघा आयोगाचा विचार केला मी पहिले सांगितलं आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त व 2 इतर आयुक्त असतात. तर मी पहिले सांगितलं 1+2 बरोबर 3. म्हणून आयोग जो आहे लक्षात घ्या मित्रांनो हा बहुसदस्य राहणार आहे, एक सदस्य नाही. यामध्ये बघा एक मुख्य आयुक्त आणि 2 इतर आयुक्त जे आहे या आयोगामध्ये असणार आहे. आता बघा महत्वाचं आहे आयुक्ताची नेमणूक राष्ट्रपती. कार्यकाळ व्हेरी इम्पॉर्टंट राहणार. लक्षात ठेवा कार्यकाळ जर म्हटलं तुम्हाला 6 वर्ष किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत 2 पैकी एक तर त्यांचा कार्यकाळ राहिला पाहिजे 6 वर्ष, नाही तर जर त्यांना वयाचे 65 वर्ष जर कंप्लीट झाले असेल तर त्यांना आपल्या पदावरून दूर केलं जाते किंवा त्यांना आपला पदाचा कार्यकाळ समाप्त होणार. बघा 6 वर्ष किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात. आणि वेतन जर तुम्हाला म्हटलं तर बघा सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाप्रमाणे इथे वेतनवर लक्ष द्यायचं. बघा वेतन जर म्हटलं तुम्हाला सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाप्रमाणे आणि सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांना 2,50,000 रुपये मिळतात. म्हणून या आयुक्तांना सुद्धा लक्षात ठेवा वेतन राहिलेलं आहे 2,50,000 एवढंच वेतन जे आहे निवडणूक आयुक्तांना मिळतात, जे राहते 1+2 बरोबर 3. आणि कार्यकाळ लक्षात ठेवा 6 वर्ष किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत जो आहे यांचा कार्यकाळ राहणार आहे. इथपर्यंत समजलंय का. बघा केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना तुम्हाला सांगितली आहे ती झाली होती 25 जानेवारी 1950. भाग लक्षात ठेवा भाग 15 कलम 324 ते 329 मध्ये लक्षात ठेवायचं आहे केंद्रीय निवडणूक आयोग राहणार आहे. हा अखिल भारतीय आहे, बहुसदस्यीय आहे आणि कोणाकोणाच्या निवडणुका घेतात बघा रे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद यांच्या निवडणुका घेण्याचं काम करणार आहे. आयुक्तांचा कार्यकाळ 6 वर्ष किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत जे आहे आयुक्तांचा कार्यकाळ राहणार आहे. लक्षात ठेवा तर 6 वर्ष किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत जो आहे त्यांचा आयुक्ताचा कार्यकाळ आहे. पुढे बघा आता महत्वाचं आणि करंट अफेअर मध्ये महत्वाचं राहते. बघा पहिल्यांदा सध्या निवडणूक आयुक्त मध्ये आलं तर बघा मुख्य आयुक्त जर राहिलेले आहे तर ते आहे ज्ञानेश कुमार. लक्षात घ्या महत्वाचं व्हेरी इम्पॉर्टंट आहे. बघा का मुख्य आयुक्त आपले कोण राहिलेले आहेत लक्षात ठेवा मुख्य आयुक्त राहिलेले आहे ज्ञानेश कुमार जे आहे ते सध्या आपले मुख्य आयुक्त आहे आणि कितव्या नंबरचे 26वे. प्रश्न विचारते का सध्या मुख्य आयुक्त कोण आहेत ज्ञानेश कुमार. कितवे आहेत 26व्या क्रमांकाचे. लक्षात ठेवा मुख्य आयुक्त राहणार आहे कोण म्हटलं तर ज्ञानेश कुमार. इतर मध्ये बघा मित्रांनो 2 आहे. 2 कोणतं पहिलं नाव आहे डॉक्टर सुखबीर सिंग संधू आणि दुसरं नाव आहे डॉक्टर विवेक जोशी. हे 2 जे आहे इतर आयुक्त राहणार आहेत. म्हणजे टोटल 3. मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार 26वे. इतर आयुक्तामध्ये 2 आहे बघा रे सुखबीर सिंग संधू आणि डॉक्टर विवेक जोशी हे 2 राहणार आहे. आता व्हेरी इम्पॉर्टंट बघा
पहिले निवडणूक आयुक्त? हा प्रश्न आतापर्यंत 15 ते 20 वेळा तुम्हाला विचारण्यात आलेला असेल, त्याच्यापेक्षा जास्त. का भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण, पहिली महिला कोण, सध्या कोण आहेत, सध्या ज्ञानेश कुमार, पहिले कोण तर लक्षात घ्या सुकुमार सेन पहिले जे आपले निवडणूक आयुक्त आलेले आहे 1950 ला पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन. आणि पहिली महिला जर विचारलं लक्षात ठेवा V.S. रमादेवी, या राहिलेल्या पहिल्या महिला V.S. रमादेवी. सध्या आहे ज्ञानेश कुमार 26वे, पहिले होते सुकुमार सेन. आणि पहिल्या महिला जर तुम्हाला विचारलं मित्रांनो लक्षात ठेवा V.S. रमादेवी ज्या आहे त्या पहिल्या निवडणूक आयुक्त महिला जर म्हटलं तर V.S. रमादेवी. वर्ष होतं 1990. समजलंय का? इथपर्यंत तुम्हाला विचारलं होते. या चारही पॉइंटला प्रश्न येण्याचा चान्स आहे. पुढे बघा, आता काही घटनात्मक तरतुदी माहित पाहिजे. बघा रे 324 मध्ये ते निवडणूक आयोगाची रचना राहणार आहे. आता बघा कलम 325 काय सांगते बघा. 325 महत्वाची राहणार आहे. बघा रे पहिल्यांदा सर्वात पहिले धर्म, वंश, जात आणि लिंग 4 आधार सांगितले. बघा पहिल्या नंबरला धर्म, वंश, जात आणि लिंग या आधारावर मतदार यादीत भेदभाव करण्यास मनाई. म्हणजे एखादी व्यक्ती विशिष्ट धर्माचा आहे, जातीचा आहे, पंथाचा आहे, त्याच्या आधारे तुम्हाला मतदार यादीत प्रवेश दिला जात नाही. लक्षात ठेवायचं आहे. ज्या कोणाचं वय लक्षात ठेवा 18 वर्ष कंप्लीट असेल त्याला आपोआप मतदार यादीत त्याचं जे आहे नाव समाविष्ट केले जाते. तो जाती, धर्म, पंथ कोणताही विचार केला जात नाही. आणि हेच आपल्याला भारतीय राज्यघटनेची कलम 325 सांगते का धर्म, वंश, जात आणि लिंग या आधारावर मतदार यादीत तुम्हाला भेदभाव करता येणार नाही. कलम म्हटलं तर 325. 326 मध्ये तुम्हाला सांगितलं बघा रे प्रौढ मताधिकार. आता सांगितलं प्रौढ मताधिकारचा अर्थ होते का ज्या व्यक्तीचं वय 18 वर्ष कंप्लीट होणार त्याला आपण तो अधिकार देणार, मतदानाचा अधिकार, त्याला म्हणते प्रौढ मताधिकार. हा अधिकार बघा सुरुवातीला 21 वर्षाचा होता. पुढे बघा एक घटना दुरुस्ती केली आहे, IMP घटना दुरुस्ती आहे. लक्षात ठेवा रे 61वी घटना दुरुस्ती 1989. 1988 ला या घटना दुरुस्तीचा कायदा पारित झालेला आहे आणि 1989 ला ही घटना दुरुस्ती लागू झाली. लक्षात ठेवा 61वी घटना दुरुस्ती 1989. यावरून बघा वय 21 वरून 18 केले. खूप वेळा तुम्हाला प्रश्न येऊन गेला अशी कोणती घटना दुरुस्ती आहे ज्यानुसार वय 21 वरून 18 करण्यात आलेली आहे. 61वी घटना दुरुस्ती 1989 राजीव गांधी साहेब जे आहे यांच्या काळामध्ये ही घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा 61वी घटना दुरुस्ती 1989 वय 21 वरून 18 करण्यात आलेली आहे. बघा पहिली कलम आहे कलम 325 धर्म, वंश, जात, लिंग या आधारावर मतदार यादीत भेदभाव करणार नाही. कलम 326 सांगते प्रौढ मताधिकार. लक्षात घ्या प्रौढ मताधिकार जर म्हटलं तर कलम 326. यात बघा घटना दुरुस्ती आहे रे 61वी घटना दुरुस्ती 1989 ने वय 21 वरून 18 केले. म्हणून तर बघा त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं का या घटना दुरुस्तीनंतर मतदाराची संख्या झपाट्याने वाढली म्हणून आपला आयोग 1 सदस्यावरून त्याला बहुसदस्यीय करण्यात आला. आणि आजही सुद्धा आपला आयोग बहुसदस्यीय आहे. 1+2 टोटल बघा 3 लोक जे आहे आपल्या आयोगामध्ये काम करतात. घटना दुरुस्ती महत्वाची आहे 61वी घटना दुरुस्ती 1989. त्यानंतर बघा नेक्स्ट कलम आहे रे कलम 327 मतदार याद्या तयार करणे. बघा कलम 327 मध्ये तुम्हाला विचारलं कशाची तरतूद आहे मतदार याद्या तयार करणे. कोणाचं काम म्हटलं तर कलम 327 नुसार भारतातल्या मतदार याद्या तयार करण्याचं काम निवडणूक आयोग करते, केंद्रीय निवडणूक आयोग. बघा 3 कलम रिपीट सांगतो. पहिल्यांदा कलम 325 आहे धर्म, वंश, जात, लिंग या आधारावर मतदार यादीत भेदभाव करण्यास मनाई. 326 मध्ये तुम्हाला प्रौढ मताधिकार घटना दुरुस्ती 61वी घटना दुरुस्ती. आणि कलम 327 सांगते बघा मतदार याद्या तयार करणे. हे आपल्याला भारतीय राज्यघटनेची कलम 327 सांगते. सध्या निवडणूक आयुक्त सांगितलंय तुम्हाला ज्ञानेश कुमार 26वे, पहिले होते सुकुमार सेन. आणि पहिली महिला जर तुम्हाला विचारलं लक्षात ठेवा V.S. रमादेवी जी आहे ती आपली पहिली महिला राहणार आहे. आणि निवडणूक आयोग जर कोणत्या भागामध्ये आहे भाग 15 कलम 324 ते 329. या 3 कलमात तुम्हाला माहित असणं जरुरी आहे. 325, 326, 327. आणि घटना दुरुस्ती जर म्हटलं तुम्हाला 61वी घटना दुरुस्ती 1989 मित्रांनो माहित असू द्या. व्हेरी इम्पॉर्टंट घटना दुरुस्ती राहणार आहे. समजला इथपर्यंत? पुढे चला तर नेक्स्ट जाऊ आपण. बघा पुढे बघा आता आपण जर म्हटलं तर केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत आपण क्लिअर केला. पण केंद्रीय निवडणूक आयोग आपल्याला माहिती आहे निवडणुका घेते त्या घेतात EVM वर. तर EVMचा सगळ्यांना मुद्दा माहिती आहे. EVM वर किती वेळा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहे. विरोधी पक्ष कितीतरी वेळा त्याच्यावर बघा प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम करते. EVM वर खूप काही मोठ्या प्रमाणात चर्चा होत राहतात. त्यामुळे बघा
ईव्हीएम सुद्धा बद्दल आपल्याला बेसिक माहिती आवश्यक आहे. ईव्हीएम काय आहे, व्हीव्हीपॅट काय आहे, किती वेळ चित्र दिसते, यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न बऱ्यापैकी विचारले जातात. त्यामुळे बघा ईव्हीएम आणि त्याशी काही निगडीत जे कंपोनंट राहतात त्याची माहिती सुद्धा असणं आवश्यक आहे. लक्षात घ्या पहिल्यांदा ईव्हीएम म्हणजे काय तर माहित पाहिजे तुम्हाला. बघा ईव्हीएमचा फुल फॉर्म होतो रे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. बघा ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. एक व्यक्ती आहे बघा एम.बी. हनीफ. बघा एम.बी. हनीफ नावाचे व्यक्ती जे यांनी 1980 ला ईव्हीएमचा शोध लावला. एम.बी. हनीफ लक्षात ठेवा. तर एम.बी. हनीफ यांनी 1980 ला ईव्हीएमचा शोध लावला. ईव्हीएम म्हणजे सांगितले आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. आता बघा 1999 ला संपूर्ण विधानसभा निवडणुकीसाठी, आता मी डायरेक्ट 1999 नाही तर बघा 1980 ला पहिल्यांदा जेव्हा शोध लागला तर केरळच्या परूर मतदारसंघात त्याचा पहिल्यांदा वापर सुद्धा करण्यात आला आहे केरळमध्ये. मग केरळमध्ये वापरला पूर्ण विधानसभेसाठी वापरला नव्हता. पहिल्यांदा एखादं राज्य पूर्ण विधानसभा, बघा संपूर्ण विधानसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम वापरणारं पहिलं जे राज्य ठरलं आहे ते आहे रे गोवा. बघा संपूर्ण विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदा वापर करणार तर केरळ, त्यांनी परूर मतदारसंघात किंवा 50 मतदारसंघात तिथे वापर केलेला होता. पण संपूर्ण विधानसभा निवडणुकीसाठी वापर करणारं जर म्हटलं तर पहिलं राज्य राहिलेलं आहे गोवा. गोवा पहिलं राज्य आहे ज्यांनी ईव्हीएमचा पूर्ण वापर केलेला आहे. त्यानंतर बघा रे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत, लक्षात ठेवा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे त्या निवडणुकीत ईव्हीएम वापरणारं पहिलं राज्य राहिलेलं आहे छत्तीसगड. जर विधानसभा म्हटलं तर गोवा, स्थानिक स्वराज्य संस्था आहे छत्तीसगड आणि 2004च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा याचा वापर करण्यात आला. 2004 ची लोकसभा निवडणूक लक्षात घ्या. इथे तुम्हाला प्रश्न क्लिअर होऊ शकते. बघा ईव्हीएम म्हणजे काय इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. शोध लावणारे व्यक्ती आहे एम.बी. हनीफ 1980 ला यांनी शोध लावला आहे. पहिल्यांदा संपूर्ण विधानसभा निवडणुकीसाठी वापर करणारं म्हटलं तर गोवा, ज्यांनी संपूर्ण विधानसभा निवडणुकीसाठी जे आहे ईव्हीएमचा वापर केलेला आहे. त्यानंतर बघा स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी छत्तीसगड आणि 2004च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण याचा पहिल्यांदा वापर केलेला आहे ते म्हणजे होते ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. आता तुम्ही बघा वोटिंग करायला जातो पण वोटिंग करताना आपल्याला एक शाई लावली जाते. जी शाई आपली लवकर निघत नाही. ती शाई काय लक्षात ठेवा. त्याचं नाव विचारते किंवा त्याचा फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला विचारला जाणार. बघा इकडे लक्ष द्या. जे निवडणुकीची शाई आहे त्याचं नाव आहे बघा सिल्वर नायट्रेट AgNO3. बघा तुम्हाला सिल्वर नायट्रेट म्हणजे ते AgNO3 याचं सूत्र आहे. सिल्वर नायट्रेट निवडणुकीची शाई राहणार आहे त्याला म्हणते सिल्वर नायट्रेट AgNO3. ते AgNO3 नावाचा घटक सिल्वर नायट्रेट नावाचा घटक ते शाईमध्ये राहते त्यामुळे ती शाई लवकर मोडल्या जात नाही. लक्षात ठेवा. तर सिल्वर नायट्रेट निवडणुकीच्या शाईमध्ये राहणार आहे AgNO3. आता तुम्ही बघा एक कन्सेप्ट पुन्हा बघा की एक कंपाऊंड राहते व्हीव्हीपॅट. तुम्ही इकडे बघा इकडे हे जर तुम्ही मशीन बघा तर हे झालं तुमचं वाला बॅलेट युनिट. लक्षात ठेवा हे जे याला म्हणतो बघा हे आपलं युनिट राहते बॅलेट युनिट. या युनिटवर एक गोष्ट ऑब्झर्व करा तुम्ही इथे जेवढे पण उमेदवार वगैरे त्यांचे नाव आणि चिन्ह इथे लिहून राहते यावर आपण मतदान करतो. हे राहते बॅलेट युनिट. पुढे बघा हे जे आहे याला म्हणतात कंट्रोल युनिट. जो बूथ अधिकारी राहते लक्षात ठेवा बूथ ऑफिसर त्याच्या हातामध्ये युनिट राहते कंट्रोल युनिट. कंट्रोल युनिटची बटन प्रेस केल्याशिवाय इकडे जे आहे वोटिंग करता येत नाही. हे झालं बॅलेट युनिट, हे झालं कंट्रोल युनिट आणि मधामध्ये जे तुम्हाला दिसत आहे लक्षात ठेवा बघा इथे लिहूया व्हीव्हीपॅट. हे जे इन्स्ट्रुमेंट किंवा तुम्हाला कंपोनंट दिसून राहिला ईव्हीएमचा तो आहे व्हीव्हीपॅट. व्हीव्हीपॅट म्हणजे काय तर बघा रे वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल. बरोबर लक्ष द्या. व्हीव्हीपॅटचा अर्थ काय म्हटलेला वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल. सर म्हणा काय म्हटलेला वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल म्हणजे होते व्हीव्हीपॅट. हा जो तुम्हाला बॉक्स दिसणार आहे हा बॉक्स म्हणजे व्हीव्हीपॅट आहे. लक्षात ठेवा. हा झाला कंट्रोल युनिट, हा झाला बॅलेट युनिट आणि हा मधातला बॉक्स जो आहे तो आहे व्हीव्हीपॅट. आता व्हीव्हीपॅटचा फुल फॉर्म मी तुम्हाला आता सांगितला. व्हीव्हीपॅट म्हणजे काय तर लक्षात घ्या रे वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल. व्हीव्हीपॅट काय म्हटलं मला वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल. आता याचा वापर काय करतो बघा निवडणुकीमध्ये तुम्ही कोणत्या उमेदवाराने कोणत्या चिन्हाला मत दिलं हे चित्र तुम्हाला तिथे दिसते आणि ते चित्र 7 सेकंदासाठी आपल्याला दिसलं जाणार आहे. तर या इन्स्ट्रुमेंटवर व्हीव्हीपॅट म्हणून लक्षात ठेवायचं आहे तुम्ही ज्या उमेदवाराची बटन प्रेस केली आहे त्याच उमेदवाराला मत गेलं की नाही त्याची चिठ्ठी या बॉक्समध्ये जमा होते. यालाच म्हणतो आपण व्हीव्हीपॅट वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल. बघा इथे व्हीव्हीपॅट म्हणजे काय ते सांगितलं मला वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल. पहिल्यांदा बघा 2013 ला नागालँड राज्यात पहिल्यांदा वापर. नागालँड लक्षात ठेवायचा आहे.
व्हीव्हीपॅटचा वापर पहिल्यांदा कोणत्या राज्यात करण्यात आला? ते राज्य होतं नागालँड. यावर बघा 7 सेकंदसाठी नाव आणि चिन्ह दिसते. किती सेकंद म्हटले याला? 7. तर लक्षात ठेवा मित्रांनो, 7 सेकंदसाठी आपल्याला नाव आणि चिन्ह जे आहे या बॉक्सच्या इथे दिसते. आपण पाहतो का खरंच बा या व्यक्तीला वोट दिलं त्याच व्यक्तीला वोट दिलं की नाही, यावर 7 सेकंद. तुम्हाला प्रश्न विचारतो का व्हीव्हीपॅटवर जे चित्र दिसते किती सेकंदासाठी दिसते? लक्षात ठेवा किती सेकंद आहे? 7 सेकंद. पहिल्यांदा वापर करणारं राज्य आहे नागालँड. व्हीव्हीपॅट म्हणजे म्हटलं तुम्हाला वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत वापरणारं पहिलं जे राज्य राहिलेलं आहे ते आहे छत्तीसगड. ज्यांनी व्हीव्हीपॅटचा पहिल्यांदा वापर केला ते राज्य म्हटलं तर छत्तीसगड. स्थानिक स्वराज्य संस्थेत पहिल्यांदा वापर करणारं राज्य लक्षात ठेवा छत्तीसगड. व्हीव्हीपॅट वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल. आणि 2019च्या निवडणुकीपासून लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्या इथे व्हीव्हीपॅट लोकसभेच्या निवडणुकीसाठी वापरलं जात आहे. तर त्यामुळे व्हीव्हीपॅट सुद्धा तुम्हाला महत्त्वाचं राहणार आहे. शाई जर विचारली तर सिल्वर नायट्रेट. इलेक्ट्रॉनिक पहिल्यांदा वापरलं होतं ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन पहिल्यांदा वापरले आपण गोवा. संपूर्ण विधानसभा. स्थानिक स्वराज्य संस्था छत्तीसगड. आणि लोकसभा म्हटलं तर 2004. आणि व्हीव्हीपॅटवर चित्र तुम्हाला फक्त 7 सेकंदासाठी आपल्याला लक्षात ठेवा व्हीव्हीपॅटवर चित्र दिसणार आहे. ते बेसिक माहिती तुम्हाला बघा व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम बद्दल आहे. याच्यावर प्रश्न आलेले आहेत खूप वेळा, म्हणून तुम्हाला जो डाटा आलेला आहे त्यावरच आपण कव्हर करणार आहोत. जे बिनकामाचं आहे ते कव्हर नाही. समजलं? मी तुम्हाला पहिले सांगितलं आहे आपलं जे टार्गेट आहे का तुम्हाला कट टू कट नॉलेज, फालतूचा फापट पसारा न देता जे जे कामाचं आहे ते तुम्हाला कसं भेटणार. कारण ज्यावर प्रश्न बनू शकते त्याच गोष्टी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत. लक्षात ठेवा. म्हणून आपण कट टू कट नॉलेज आपल्याला जेवढं कामाचं आहे तेवढंच घेण्याचा प्रयत्न करणार. बाकी आपल्याला बिनकामाचं जे आहे ते आपण सरळ टाळत चालणार आहोत. पुढे बघा आता एक तर बघितलं आपण केंद्रीय निवडणूक आयोग भाग 15 कलम 324 ते 329. आता बघा नेक्स्ट जो आपल्याला आला रे तो बघा राज्य निवडणूक आयोग. आता हा काय आहे आणि याचं काम काय आहे? मी पहिले सांगितलं बघा केंद्रीय निवडणूक आयोगाचं काम आहे का तुमच्या निवडणुका घेणे. कोणाकोणाच्या इकडे लक्ष द्या. बघा केंद्रीयवाला जो आयोग आहे तो निवडणुका घेते केंद्रीय. आणि केंद्रीय आयोग निवडणुका घेताना बघा एक तर घेते पहिल्या नंबरला राष्ट्रपती, त्यानंतर लक्षात ठेवा उपराष्ट्रपती, त्यानंतर जर विचारलं तुम्हाला बघा लोकसभा, त्यानंतर आहे राज्यसभा, त्यानंतर आहे विधानसभा आणि लास्ट मध्ये लक्षात ठेवा मित्रांनो विधान परिषद. म्हणजे बघा ह्या ज्या 6 आहे या 6 लोकांच्या निवडणुका घेण्याचं काम केंद्रीय निवडणूक आयोग करते. भाग 15 कलम 324 ते 329. बघा कोण कोण आहे? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद यांच्या निवडणुका घेण्याचं काम केंद्रीय निवडणूक आयोगाचं आहे. पण आपल्या इथे स्थानिक स्वराज्य संस्था आहे, त्यात ग्रामीण आणि शहरी. ग्रामीणमध्ये गेलो तुम्हाला तर ग्रामपंचायत, वरती पंचायत समिती, त्याच्यानंतर जिल्हा परिषद. बघा ना ग्रामीणमध्ये तुम्ही जर जाल तर ग्रामीणमध्ये 3 प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात. बघा रे सर्वात खाली राहते ग्रामपंचायत, त्याच्यावरती राहते पंचायत समिती आणि त्यावरती जर गेले तुम्ही तर जिल्हा परिषद. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. शहरामध्ये बघा इकडे आलो शहरामध्ये इकडे राहते बघा महानगरपालिका. शहरात जर म्हटलं आपण याला महानगरपालिका, नगरपालिका किंवा नगर परिषद आणि एक राहते नगर पंचायत. म्हणजे बघा ग्रामीण आणि शहरीमध्ये जेव्हा आपण जाऊ तर 2 प्रकारच्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था राहणार आहे. ग्रामीणमध्ये बघा तुम्हाला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. शहरामध्ये आलं लक्षात ठेवा नगरपंचायत सर्वात खाली, त्याच्यावरती नगरपालिका, त्याच्यावरती महानगरपालिका. आणि यांच्या निवडणुका घेण्यासाठी आपण स्थापन केलेला आयोग आहे. कोणता आयोग रे? राज्य निवडणूक आयोग. म्हणजेच काय तर राज्य निवडणूक आहे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. शहरामध्ये नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका घेण्याचं काम करणारा आयोग म्हणजे कोणता आहे म्हणलेला? राज्य निवडणूक आयोग. आणि ज्याची स्थापना लक्षात ठेवली आपण बघा ते केलेली आहे 73 आणि 74वी घटना दुरुस्ती. बघा इथे आपल्याला 2 घटना झाल्या. पहिल्यांदा 73 आणि 74वी घटना दुरुस्ती. यानुसार बघा पंचायत राजला आपण घटनात्मक दर्जा दिला. 73 आणि 74व्या घटनादुरुस्तीने पंचायत राजला आपण घटनात्मक दर्जा दिलेला आहे. आणि पंचायत राज म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था जे आहे यांच्या निवडणुका घेण्यासाठी लक्षात ठेवा स्थापन केलेला आयोग म्हणजे राज्य निवडणूक आयोग. कुठे आहेत बघा रे? भाग 9A. विचारते का आपला राज्य निवडणूक आयोग कोणत्या भागामध्ये आहे आणि कोणत्या घटनादुरुस्तीने स्थापन झाला? सांगतो बघा भाग 9A कलम 243 के
आणि 243 ZA दोन कलम आहे बघा रे, के आणि ZA. पहिली कलम म्हटलं तर 243 के आणि 243 ZA. भाग जर विचारला लक्षात ठेवा, भाग 9A. इथे कन्फ्युज होऊ नका. बघा केंद्रीय निवडणूक आयोग आता सांगितलं मी कोणत्या भागामध्ये आहे तुम्हाला माहित आहे, भाग 15 आणि कलम म्हटलं तर 324 ते 329. इथं बघा हा भाग म्हटलं तर राज्य निवडणूक आयोग भाग 9A कलम आहे 243 के व 243 ZA. लक्षात ठेवा या कलमामध्ये आपल्याला राज्य निवडणूक आयोग देण्यात आलेला आहे आणि याची घटनाची 73 आणि 74वी घटना दुरुस्ती. काम आता सांगितलं तुम्हाला, महाराष्ट्र नाहीत देशातील स्थानिक स्वराज्य संस्था जे आहे यांच्या निवडणुका घेण्याचं काम हा आयोग करते. कोणता आयोग म्हटलेला, राज्य निवडणूक आयोग. आता बघा महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग स्थापन कधी झाला, सिंपल आहे 26 एप्रिल 1994. लक्षात ठेवा आपल्या इथे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे. तारीख म्हटलं तर 26 एप्रिल 1994. यामध्ये बघा एक राज्य निवडणूक आयोग असतात आणि ते लक्षात ठेवा सध्या आहे दिनेश वाघमारे. चर्चेत नाव, करंट अफेअर मध्ये चर्चेमध्ये आत्ताच यांची नियुक्ती झालेली आहे. लक्षात ठेवा UPS मदान आतापर्यंत जे आहे आपल्या राज्याचे निवडणूक आयुक्त होते, UPS मदान सर यांच्या जागी आता श्री दिनेश वाघमारे सर यांची जे आहे लक्षात ठेवा राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. करंट अफेअर मध्ये चर्चेत आहे. बघा केंद्रीय निवडणूक आयुक्त होते आपले ज्ञानेश कुमार. लक्षात ठेवायचं आहे ज्ञानेश कुमार 26वे केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त लक्षात ठेवा दिनेश वाघमारे जे आहे ते राहणार आहे. नव्याने यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. इथे लक्षात घ्या यांची नेमणूक करते रे राज्यपाल. राज्य निवडणूक आयुक्त जो आहे यांची नेमणूक करते राज्यपाल. पण जर यांना पदावरून काढायचं असेल तर लक्षात ठेवा राज्यपाल काढू शकत नाहीत, राष्ट्रपतीच यांना पदावरून काढतात. इथे कन्फ्युज व्हायचं नाही. नेमणूक राज्यपाल, पदावरून काढणे राष्ट्रपती. लक्षात ठेवा नेमणूक जर तुम्हाला विचारलं तर नेमणूक करते राज्यपाल आणि जर या व्यक्तीला काढायचं राहिलं पदावरून हटवायचं आहे तर राष्ट्रपती जे यांना पदावरून काढू शकतात, बाकी कोणीच काढू शकत नाही. तर लक्षात ठेवा सध्या आपली निवडणूक आयुक्त आहे दिनेश वाघमारे. 26 एप्रिल 1994 ला स्थापना आणि कलम विचार तुम्हाला भाग 9A कलम 243 के आणि 243 ZA. तर बघा दिनेश वाघमारे यांची नियुक्ती, महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुका त्यामुळे राज्य निवडणूक आयोग आपल्या चर्चेमध्ये आहे. बिहार विधानसभा निवडणूक त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे केंद्रीय निवडणूक आयोग सुद्धा आपल्या चर्चेमध्ये होता. त्यामुळे बघा हा मुद्दा आपण इथे कव्हर करण्याचा प्रयत्न केला. बघा यात आपण दोन्ही आयोग घेतले आहे, एक तर केंद्रीय निवडणूक आयोग भाग 15 कलम 324 ते 329 आणि एक घेतला आपण राज्य निवडणूक आयोग भाग 9A कलम 243 के आणि 243 ZA. आता बघा के काय तर ग्रामीण भागातल्या निवडणुका ज्या आहे या कलमाच्या अंतर्गत घेतात. ती कलम म्हटलं तर 243 के ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. आणि शहराच्या ज्या निवडणुका होतात त्या या कलमाने होत्यात. लक्षात ठेवायचं आहे कलम 243 ZA शहरातल्या निवडणुका होतात. शहरामध्ये नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका म्हणून दोन कलमा. बघा पहिली कलम 243 के आणि 243 ZA भाग होता 9A. खूप वेळा प्रश्न येऊन गेलाय मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत बघत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बघा आतापर्यंत जेवढे PYQ ला प्रश्न आले ते अंडरस्टँड करा त्या PYQ वर. याच्या आधारे ते PYQ सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि अशाच प्रकारे आणखीन जर मुद्दे तुम्हाला लागत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.